दहिसर मधल्या एका इमारतीमधल्या मराठी अमराठी वाद आता चांगलाच पेटलाय। राजकीय पक्षांनी या वादामध्ये उडी घेतल्यानं परिसरामध्ये काहीसा तणाव निर्माण झालाय आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। दरम्यान या प्रकरणी 6 आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे। 10,000च्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे। मराठी माणसाचं अस्तित्व इथे दाबायचा प्रयत्न करतायत। आता माझ्यावर का आमदार फक्त गाडीतनं उभं राहिल्यावर देशमाने नावाच्या डीसीबी मलाच धक्का मारतायत। म्हणजे कशासाठी? कोणाच्या घरी जाण्यापासून कोणाला बंदी तुम्ही करू शकता? आणि आम्ही तर लॉ ऑर्डर एकटा आलेला आमदार काय लॉ अँड ऑर्डर इथे करू शकतो? म्हणजे जर त्याची पोरं त्याची बाळ जर काही धोक्यात आहेत, त्यांना काही जर त्रास होत असेल, त्याला विचारणारा एखादा आमदार आला तो पोलीस त्यालाही भेटू देत नाही आणि पत्रकारांनी तुम्ही बाईट घ्यायची नाही। हे कुठला प्रकार आहे? गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल असं तुम्हाला वाटतं का? हे कंप्लीट मुख्यमंत्र्याच्या दबावाखाली पोलीस वागतात। साहेब तुम्ही नाही थांबू शकत। नाही तुमचं ऐका म्हणजे तुमची दादागिरी आहे का? ऐका म्हणजे माझी दादागिरी नाही। ऐका म्हणजे कुठला? आमदार साहेब मी लॉ एक मिनिट थांबा हो। आम्हाला आमचं काम करू द्या। ऐका माझं एकदा। नाही म्हणजे कुठल्या कायद्याने मला सांगताय चला काय कुठल्या कायद्याने? मी एकटा आहे। नाही एकटा नाही, हे 7-8 हे माझ्या बरोबर नाहीये। मी एकटा गाडीत आलोय। हे 7-8 जण आहे। हे माझ्या बरोबर एकही नाहीये। माझ्या बरोबर एकही नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।